दिवसापासून संघर्ष करत तुम्ही आमरण उपोषण म्हणणार त्याच्यावर तुम्ही उपोषण बसला होता। त्यामुळे आज शासनाने तुमची दखल घेऊन आणि तुम्हाला पत्र देऊन तो उपोषण माघार घेण्याबद्दल तुम्हाला विनंती केल्याच्या नंतर तुम्ही उपोषण माघार घेतात, तर याबद्दल तुम्ही बंजारा समाजाला काय संदेश देईल? सर्वप्रथम सर्वांना माझा जय शिवालाल। देगलूर तालुक्यातील सकल बंजारा समाजाने मला माझ्या आई वडिलांसारखं गेल्या 5 दिवसापासून पोचलं, मला ताकद दिली, बळ दिली, अन्न पाणी त्याग करून मी गेल्या 5 दिवसापासून 15 तारखेपासून ते आज 19 तारखेपर्यंत माझ्या समाजासाठी झगडत होतो। माझ्यासोबत अनेक तरुण बांधव असतील, वृद्ध बांधव असतील, वृद्ध महिला असतील, सगळ्यांनी येऊन मला सपोर्ट केलेला आहे, मला ताकद दिलेले, माझी बॅटरी चार्ज करत होते। मला प्रत्येक वेळेला मला जसं सोलारच्या बॅटरी प्रमाणे मी चार्ज होतो, तो मला तहान लागायची नाही, भूक लागायची, केवळ एकच ध्येय होतं, माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे। सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, मुख्यमंत्री आपल्या समाजाबद्दल प्रति त्यांनी आपुलकी आहे, त्यांनी आपल्या समाजाला न्याय देतील अपेक्षा करतो। पण माझ्या बंजारा समाजाला आवाहन करतो, तुम्ही जर गप बसत असाल, तुम्ही जर असेच जर एकटे दुखते जर राहत असाल किंवा समाज एक वाटत नसेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजाचं नुकसान होणार आहे। मी एकटा इथं बसलो तर काही होणार नाही, मी मेलो तरी माझा समाज जर जागा होत नसेल तर शासन दरबारी दखल होणार नाही। आपल्याला खूप मोठ्या प्रमाणापर्यंत मुंबईला जावं लागेल, नांदेडला जावं लागेल आणि उठाव करावा लागेल। इतकं सोपं नाही, जेवढं मी बसतोय तेवढं सोपं नाही, मी करतोय तेवढं सोपं नाही। तुम्ही जर मला वारंवार ताकद देत असाल, तुम्ही जर माझ्या पाठीमागे असाल, जसं सगळी जनता माझ्या पाठीमागे आहे, एकाचे मी नाव घेणार नाही, कारण का सगळ्यांचे हातभार माझ्या पाठीचे आहेत, सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे। सगळ्यांनी मला माझं लेकरासारखं मला दिलेलं बळ आणि त्यांची शक्ती, त्यांच्या शक्तीच्या जीवावर मी 5 दिवस होतो, कारण काय ह्या 5 दिवसांना सुद्धा काय होणार नाही। तुम्ही जर मला ताकद देत असाल तर जोपर्यंत माझा जीव शेवटचा श्वास असेल तोपर्यंत मी समाजासाठी लढायला तयार आहे आणि लढणार आहे। याची सर्व समाजाने माझ्या सोबत असायला पाहिजे, कारण का माझ्या लेकरांसाठी, त्यांच्या लेकरांसाठी, मला त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी माझा आहुती जरी गेली तरी मला काही हरकत नाही। मी सर्व परीने ईश्वरानं मला चांगलं दिलेलं आहे, पण माझं कुठेतरी समाज मागासलेला समाज खूप अन्याय मोठ्या प्रमाणावर सोसत आहे। माझ्या समाजावर गेल्या स्वतंत्र काळापासून खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे, सहन करतोय माझा समाज। आजही बांधावर जातोय, आजही लोकांच्या मजुऱ्या करतो, आजही खड्डे खोदायला जातो, आजही कारखाने सगळे आमच्या समाजावर चालतात। हे बघताना डोळ्यातून अश्रू येतात, माणसाला सहन होते। जो जिवंत माणूस असेल माझ्या समाजाचा तर तो त्याचं रक्त गरम व्हायला पाहिजे, एवढी अपेक्षा करतो मी माझ्या समाजाकडून। कारण का वारंवार एकट्यानं होणार नाही, सगळे जर उठलो तरच होईल, देशाची क्रांती करायची आहे, एवढं सोपं नाही। सगळ्यांनी उठून जोपर्यंत माझ्या पाठीमागे नाही, एखादा कोणी असेल सकल बंजारा समाजाच्या पाठीमागे, सकल बंजाराचा जोजोवरीच कोणी नाव घेऊन संदेश घेऊन गावापर्यंत येईल, माझ्या तंड्यापर्यंत येईल, माझ्या वाडीपर्यंत येईल, सगळ्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे, त्या सर्व समाजाने त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे ही अपेक्षा करतो। परत आज स्थानिक आमदार साहेबांनी असेल, स्थानिक नेत्यांनी असतील, सगळे नेते मला भेटून गेले। गेल्या 3-4 दिवसापासून माझी प्रकृती खालावली होती, मला शुगर नव्हतं, माझ्या समाजासाठी 290 शुगर काल झालं होतं। आज डॉक्टरांनी तपासलं की 64 झालं, लो शुगर झालं, तरी मला हरकत नाही, माझा जीव गेला तरी काही हरकत नाही। मला एकदा करायचं आहे, एकदा मिळवायचं, क्रांती करायची आहे माझ्या समाजासाठी। हे ध्येय घेऊन, ध्येय वेडा होऊन मी माझ्या समाजात जगणार, कारण सगळ्या समाजाने मला साथ दिलं पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो। आणि मी जे बळ आज दिलं मला अनेक माझ्या मित्रांनी दिले, अनेक माझ्या सगळ्या ज्येष्ठांनी दिले, माझ्या पालकांनी दिले, माझ्या महिला भगिनींनी दिले, सर्वांचे आभार मानतो। आणि ज्या प्रशासनाला परत एकदा विनंती करतो, माझ्या या एड्या भाबड्या समाजाला कुठेतरी न्याय द्यावं। या आणि जो GR आतापर्यंत तुम्ही ज्या मराठा समाजाला दिलेला आहे, गेल्या 2 तारखेला हैदराबाद गॅजेट नुसार माझ्या समाजाला येत्या 2 तारखेपर्यंत शासनानं GR काढावं आणि शिफारस केंद्र सरकारकडे शिफारस करावं, आणि GR आमच्या समाजाला कसं न्याय देता येईल, ST मध्ये कसं, ST प्रवर्गामध्ये कसं देता येईल, घेता येईल, ही सगळी शिफारस करावी केंद्र सरकारला। आणि ही राज्य सरकारला विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, माझ्या समाजाला पुन्हा नतमस्तक होऊन आणि विनंती करतो, त्यांच्या चरणाची, त्यांच्या पायाची माती माझ्या नशिबाला लावतो आणि त्यांना आवाहन करतो, माझ्या सोबत राहा, सर्व समाजाच्या सोबत राहा आणि एकजुटीने राहा, घाबरू नका, घाबरल्याला काही मिळत नाही, केल्याशिवाय कुणाला भेटत नाही। काम केलं तर हाक मारत जा,
हाक मारत जा, हाक मारत जा, हाक मारल्याच्या नंतर सगळ्याला नाही मी करतो तेवढं सोपं नाही. तुम्ही जर मला वारंवार ताकद देत असाल, तुम्ही जर माझ्या पाठीमागं असाल, जसं सगळी जनता माझ्या पाठीमागं आहे, एकाचे मी नाव घेणार नाही, कारण का सगळ्यांचे हातभार माझ्या पाठीचे आहेत, सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं आहे. सगळ्यांनी मला माझं लेकरासारखं मला दिलेलं बळ आणि त्याची शक्ती, त्यांच्या शक्तीच्या जीवावर मी 5 दिवस होतो. कारण काय ह्या 5 दिवसानं सुद्धा काही होणार नाही. तुम्ही जर मला ताकद देत असाल तर जोपर्यंत माझा जीव श्वास शेवटचा श्वास असेल तोपर्यंत मी समाजासाठी लढायला तयार आहे आणि लढणार आहे. सर्व समाजाने माझ्यासोबत असायला पाहिजे. कारण का माझ्या लेकरांसाठी, त्यांच्या लेकरांसाठी मला त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी माझा आहुती जरी गेली तरी मला काही हरकत नाही. मी सर्व परीने ईश्वरानं मला चांगलं दिलेलं आहे, पण माझं कुठंतरी समाज मागासलेला समाज खूप अन्याय मोठ्या प्रमाणावर सोसत आहे. माझ्या समाजावर गेल्या स्वतंत्र काळापासून खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे. सहन करतोय माझा समाज. आजही बांधावर जातोय, आजही लोकांच्या मजुऱ्या करतो, आजही खड्डे खोदायला जातो, आजही कारखाने सगळे आमच्या समाजावर चालतात. हे बघताना डोळ्यातून अश्रू येतात, माणसाला सहन होतंय. जो जिवंत माणूस असेल माझ्या समाजाचा तर तो त्याचं रक्त गरम व्हायला पाहिजे एवढी अपेक्षा करतो मी माझ्या समाजाकडून. कारण का वारंवार एकट्यानं होणार नाही. सगळे जर उठलो तरच होईल. देशाची क्रांती करायचं आहे, एवढं सोपं नाही. सगळ्यांनी उठून जोपर्यंत माझ्या पाठीमागं नाही, एखादं कोणी असेल सकल बंजारा समाजाच्या सकल बंजाराचा जवळीसपणे नाव घेऊन संदेश घेऊन गावापर्यंत येईल, माझ्या तंड्यापर्यंत येईल, माझ्या वाडीपर्यंत येईल. सगळ्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे. त्या सर्व समाजाने त्याच्यासोबत राहिलं पाहिजे ही अपेक्षा करतो. परत आज स्थानिक आमदार साहेबांनी असेल, स्थानिक नेत्यांनी असतील, सगळेच नेते मला भेटून गेले. गेल्या 3-4 दिवसापासून माझी प्रकृती खालावली होती. मला शुगर नव्हतं. माझ्या समाजासाठी 290 शुगर काल झालं होतं. आज डॉक्टरांनी तपासलं, केवळ 64 झालं, लो शुगर झालं. तरी मला हरकत नाही, माझं जीव गेलं तरी काही हरकत नाही. मला एकदा करायचं आहे, एकदा मिळवायचं, क्रांती करायची आहे माझ्या समाजासाठी. हे ध्येय घेऊन, ध्येय वेळा होऊन मी माझ्या समाजात करणार. कारण सगळ्या समाजाने मला साथ दिलं पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी जे बळ आज दिलं मला, अनेक माझ्या मित्रांनी दिले, अनेक माझ्या सगळ्या ज्येष्ठांनी दिले, माझ्या पालकांनी दिले, माझ्या महिला भगिनींनी दिले. सर्वांचे आभार मानतो आणि ज्या प्रशासनाला परत एकदा विनंती करतो, माझ्या या एड्या भाबड्या समाजाला कुठेतरी न्याय द्यावं. या आणि जो GR आतापर्यंत तुम्ही ज्या मराठा समाजाला दिलेला आहे, गेल्या 2 तारखेला हैदराबाद गॅझेटनुसार माझ्या समाजाला येत्या 2 तारखेपर्यंत शासनानं GR काढावं आणि शिफारस केंद्र सरकारकडे शिफारस करावं. आणि GR आमच्या समाजाला कसं न्याय देता येईल, ST मध्ये कसं, ST प्रवर्गामध्ये कसं देता येईल, घेता येईल, ही सगळी शिफारस करावी केंद्र सरकारला. आणि ही राज्य सरकारला विनंती करतो, हात जोडून विनंती करतो. माझ्या समाजाला पुन्हा नतमस्तक होणं आणि विनंती करतो, त्यांच्या चरणाशी, त्यांच्या पायाची माती माझ्या नशिबाला लावतो आणि त्यांना आवाहन करतो, माझ्या सोबत राहा, सर्व समाजांच्या सोबत राहा आणि एकजुटीने राहा. घाबरू नका. घाबरल्याने काही मिळत नाही, केल्याशिवाय कुणाला भेटत नाही. काम केलं तर हाक मारत जा, हाक मारल्याच्या नंतर सगळ्याला मिळते, एवढं मला माहीत आहे. केल्याशिवाय भेटत नाही रे. काम केलंच पाहिजे. इतकं सर्व समाजाला विनंती करतो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. जय शिवालाल, जय शिवालाल, जय शिवालाल. बंजारा समाज हा भटकी समाज आहे आणि पूर्ण भारतामध्ये ऊसतोड कामगार म्हणून तो ओळखला जातो. त्याबद्दल आणि आता जो उठाव धरलेला आहे अख्खा महाराष्ट्रामध्ये की बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावं हैदराबाद गॅझेटनुसार, त्याबद्दल आपलं मत. बंजारा समाज हा संपूर्ण भारतामध्ये एक डोंगर रांगामध्ये राहणारा एक गरीब समाज आहे. आजपर्यंत अनेक आयोग नेमले गेले. या सर्व आयोगांनी आपला समाज हा जमातीमध्ये मोडतो असाच अहवाल दिलेला आहे. परंतु शासनाने याची दखल न घेता तो कुठलाच आयोग आपल्याला लागू केलेला नाही. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आठवण करू इच्छितो, त्याने आपल्या पौरादेवी येथे एक आश्वासन दिलेलं होतं की आपल्या केंद्र शासनाला, नरेंद्र मोदी साहेबाला आपल्या समाजांचा अहवाल देऊन आपण आदिवासी समाजामध्ये समावेश करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. याची पूर्तता त्यांनी करावी. आज या ठिकाणी देगलूरमध्ये रामराव चव्हाण सरांनी गेल्या 5 दिवसापासून उपोषण करत आहेत.
या उपोषणाची दखल घेऊन स्थानिक आमदार अंतापूरकर साहेब आणि इथले उपजिल्हाधिकारी साहेबांनी येऊन त्यांचं उपोषण सोडवलेले आहेत आणि आश्वासित केलेलं आहे की त्यांनी विधिमंडळामध्ये आणि प्रशासकीय बाजूमध्ये त्यांनी पाठपुरावा करून आणि आपल्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन म्हणून आजचा उपोषण चव्हाण सरांनी सोडलेला आहे। तरी आम्ही सर्व समाजाकडून अशी इच्छा व्यक्त करतो की देवेंद्र साहेबांनी याची दखल घेऊन आमच्या समाजाला एसटी आरक्षण द्यावे आणि एखादी कमिटी नेमून काम पुढचं प्रक्रिया चालू करावा अशी अपेक्षा सर्व समाजाची आहे। परंतु शासनाने याची दखल न घेता तो कुठलाच आयोग आपल्याला लागू केलेला नाही। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आठवण करू इच्छितो, त्यांनी आपल्या पौरादेवी येथे एक आश्वासन दिलेलं होतं की आपल्या केंद्र शासनाला नरेंद्र मोदी साहेबाला आपल्या समाजांचा अहवाल देऊन आपण आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। याची पूर्तता त्यांनी करावी। आज या ठिकाणी देगलूरमध्ये रामराव चव्हाण सरांनी गेल्या 5 दिवसापासून उपोषण करत आहेत। त्या उपोषणाची दखल घेऊन स्थानिक आमदार अंतापूरकर साहेब आणि इथले उपजिल्हाधिकारी साहेबांनी येऊन त्यांचं उपोषण सोडवलेलं आहे आणि आश्वासित केलेलं आहे की त्यांनी विधिमंडळामध्ये आणि प्रशासकीय बाजूमध्ये त्यांनी पाठपुरावा करून आणि आपल्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन म्हणून आजचा उपोषण चव्हाण सरांनी सोडलेला आहे। तरी आम्ही सर्व समाजाकडून अशी इच्छा व्यक्त करतो की देवेंद्र साहेबांनी याची दखल घेऊन आमच्या समाजाला एसटी आरक्षण द्यावे आणि एखादी कमिटी नेमून काम पुढचं प्रक्रिया चालू करावा अशी अपेक्षा सर्व समाजाची आहे। आजच्या दिवशी रामराव चव्हाण यांचे उपोषण प्रशासनाने दखल घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण वरच्या स्तरावर त्यांनी पाठवलेले आहेत असं प्रशासनाचं म्हणणं आहे। त्याबद्दल आपण काय म्हणतो? माझं मुख्यमंत्र्यांना असं सांगणं आहे की बंजारा समाजाला आरक्षण हे भेटलंच पाहिजे, कारण की आम्ही विमुक्त भटकी जाती समाजामध्ये येतो आणि मला म्हणायचं की किती दिवस आम्ही शेतीच करणार, किती दिवस आम्ही लोकांची गुलामीच करणार, कधी दखल घेणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी आमची ही दखल मान्य करावी आणि हैदराबाद गॅजेटानुसार एसटी आरक्षण आम्हाला हे भेटलंच पाहिजे। आणि माझी अशी विनंती आहे, हैदराबाद गॅजेट अनुसार ना बंजारा गोरगरिबांना तुम्ही एसटी आरक्षण दिलंच पाहिजे आणि एसटी आरक्षण हे आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाहीये की बाबा हे आमचा हक्क आहे आणि हक्क आम्हाला भेटलंच पाहिजे। बंजारा समाजाला ऊसतोड पानतळ हे संपेल का? त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हो, संपणार ना। ज्यावेळेस आम्हाला एसटी आरक्षण भेटेल त्यावेळेस आमचे पण लेकरं शिक्षण करतील, आमच्या बी लेकरांना नोकऱ्या भेटतील, आमचे बी लेकरं या ह्याच्यातून बाहेर पडतील। किती दिवस आम्ही गुलामी करायची, किती दिवस आम्ही ऊसतोडी करायची, किती दिवस आम्ही लोकांच्या शेतामध्ये राबायचं, आम्ही स्वतःच्या आमच्या पायावर थांबायचं ना। आमच्या लेकरांनी किती दिवस लोकांच्या तोंडाकडे बघत काम करत राहायचे। आमच्या लेकरं दरखास्त खाऊन मरायला लागले, तर कधी भेटणार आहे आम्हाला आरक्षण? आम्हाला हे आरक्षण भेटलंच पाहिजे। बंजारा समाजाने किती दिवस लढा लढायचा आणि ठीक आहे, हे लढाई तर संपणार नाही जोपर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत हा लढा चालतच राहणार आहे। हे तर वादळ आता फक्त आपल्या देगलूर